वेलकम टू केजे केमिस्ट्री अकॅडमी. आपण घेत आहोत अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन, ऑर्गॅनिक केमिस्ट्रीच्या सर्वात इम्पॉर्टंट रिॲक्शन जी तुम्हाला 3 मार्क्सला विचारते. तर ती रिॲक्शन तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. बघा, ती याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आपल्याकडे अल्फा हायड्रोजन पाहिजे. काय पाहिजे? अल्फा हायड्रोजन. जसं बघा, फॉर आपण एक्झाम्पल जेव्हा घेऊ, CH3C डबल बॉन्ड OH. तर अल्फा हायड्रोजन म्हणजे कार्बोनिल नंतर जो पहिला कार्बन असतो, आता या साईडला कार्बन आहे का? नाही, त्या साईडला आहे. त्या साईडला असतो त्याला म्हणतात अल्फा कार्बन. ह्याच मी दोनदा घेत आहे. कितीदा? दोनदा. C डबल बॉन्ड OH. कितीदा घेत आहे? दोनदा. झालं. म्हणजेच हा पण काय झाला तुमचा अल्फा. या अल्फा कार्बनला लागणारे हायड्रोजन त्यालाच म्हणतात अल्फा हायड्रोजन. त्या अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शनमध्ये अल्फा हायड्रोजन मस्ट आहे, ते पाहिजेच. हा काय करतो? याचं नाव आहे आपला इथॅनॉल. याला काय म्हणतात? इथॅनॉल. अल्डिहाइड आहे आणि 2 कार्बन आहे म्हणून इथेन, आणि अल्डिहाइड आहे म्हणून एल. लक्षात ठेवा, याला इथॅनॉल पण म्हणतात किंवा याला ॲसिटाल्डिहाइड पण म्हणतात. ॲसिटाल्डिहाइड. हे दोनही एकच आहेत, लक्षात ठेवा. हा आयुबेसी नेम आहे आणि हा काय कॉमन नेम आहे. तर ॲसिटाल्डिहाइड पण म्हणतात किंवा इथेनॉल पण म्हणतात. ठीक आहे. याची रिॲक्शन करायची इन द प्रेझन्स ऑफ ॲक्वियस NaOH. NaOH म्हणजे सोडियम काय आहे? सोडियम हायड्रॉक्साईड. याच्यासोबत काय करायची? याची रिॲक्शन करायची. हा काय करतो बघा. आता मी इथचा अल्फा हायड्रोजन काढत आहे. कुठचा? इथचा अल्फा हायड्रोजन. दोघांपैकी एक फिक्स करायचं ज्याच्याकडून आपल्याला अल्फा हायड्रोजन काढायचं आहे. आता हा काय करतो बघा, या डबल बॉन्डपैकी एक बॉन्ड ब्रेक करतो. म्हणजेच काय झालं? CH3C. याला H लागलाय, मी खाली लावत आहे. ठीक आहे. H लागलाय, तो खाली लावला. डबल बॉन्डपैकी एक बॉन्ड ब्रेक केला. काय केलं बघा, CH3 आहे, या डबल बॉन्डपैकी एक बॉन्ड ब्रेक केला म्हणजे काय राहिला? CO. आणि हा जो H होता तो खाली लावला. दिसतंय? खाली लावला. आता काय होतो, हा याच्याकडे बघा हायड्रोजन किती आहेत? 3 हायड्रोजन आहेत. याचा एक हायड्रोजन तुमच्या या ऑक्सिजनकडे जातो. याचा एक हायड्रोजन कोणाकडे जातो? ऑक्सिजनकडे. म्हणजे इथं काय लागेल? तुमचा H. काय केलं? इथून एक हायड्रोजन अल्फा हायड्रोजन जो होता तो याच्याकडे दिला, H राहिला. आता इथं 3 हायड्रोजन होते, किती हायड्रोजन राहिले आता? 2. तर डायरेक्ट याच्यासोबत बॉन्ड लावायचा. म्हणजेच काय होईल? CH2 C डबल बॉन्ड OH. दिसलाय का? म्हणजेच काय बनला? एक कंपाऊंड फिक्स केले तुम्ही. याच्यानंतर अल्फा हायड्रोजन ज्याच्याकडून काढायचं आहे तर काय होतो? डबल बॉन्डपैकी एकाचा एक बॉन्ड ब्रेक करायचं. आणि इथचा हायड्रोजन मी देत आहे तर डबल बॉन्ड ब्रेक झाला, याच्याकडे काय गेला? हायड्रोजन. आणि हायड्रोजन गेल्यामुळे याची व्हॅलन्सी 3च झाली होती ना. तर मग इथून एक हायड्रोजन गेला, त्याच्यावर किती हायड्रोजन राहिले? 2. तर 2 हायड्रोजन ते त्याच्यासोबत लावले. नंतर C डबल बॉन्ड O आणि काय लिहिला? H. दिसतात? हा कंपाऊंड झाला. दुसऱ्या स्टेपमध्ये ती स्टेप खाली लिहायची अजून. ठीक आहे. तर म्हणजेच काय आहे तो? CH3COH खाली लिहिला H. ठीक आहे. खाली काय लिहिला? H. नंतर C. याचा एक H मी ओपन करून लिहित आहे. म्हणजेच माझ्याकडे किती H होते? 2 H होते. 2च H आहे बघा. C याला वर एक H लावली आणि खाली एक H लावली. दिसतंय? तो ओपन करून लिहिला. नंतर C डबल बॉन्ड OH. दिसतंय? याला इथं द्यायचं हीट. आता हा काय करतो बघा, इथून H आणि इथून OH काय करतो? हा रिमूव्ह करतो. हा OH म्हणजे काय करतो? इथून H आणि इथून OH काय करतो? रिमूव्ह करतो. रिमूव्ह केल्यामुळे इथं कोण रिमूव्ह होतो? HOH म्हणून काय बनतो? वॉटर. म्हणजे कोण रिमूव्ह झाला? H2O. कोण रिमूव्ह झाला? H2O. मग आता काय राहिलं बघा, CH3C. याला एक H आहे तर डायरेक्ट लिहित आहे H. याचा H. नंतर इथं काय? सिंगल बॉन्ड CH. नंतर C डबल बॉन्ड OH प्लस H2. काय केलं? इथून OH आणि इथून H निघाला म्हणजे वॉटर काय झाला? रिमूव्ह झाला. आता बघा, CH3CH. आता या दोघांची व्हॅलन्सी बघा, हे दोघं जण रिमूव्ह झाले तर या दोघांच्या बीचमध्ये बनवायचं डबल बॉन्ड. काय बनवायचं? डबल बॉन्ड. दिसतंय? म्हणजे ज्या दोघांच्या बीचमधून रिमूव्ह झाला त्या दोघांच्याच बीचमध्ये काय बनवायचं? डबल बॉन्ड. त्याला म्हणतात अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड. जर कीटोन असता तर काय झाला असता? अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड कीटोन. पण आता इथं अल्डिहाइड आहे म्हणून
अल्डिहाइड. आता अल्फा बीटा कसं आलं बघा. तर कार्बोनिल नंतर पहिला कार्बन काय असतो अल्फा, नंतरचा असतो बीटा, नंतरचा असतो गॅमा. दिसतंय? तर डबल बॉन्ड नंतर पहिला कार्बन काय अल्फा, नंतरचा बीटा, नंतरचा गॅमा. तर अल्फा आणि बीटाच्या बीचमध्येच काय बनत आहे डबल बॉन्ड. दिसतंय? अल्फा आणि बीटाच्या बीचमध्येच काय बनत आहे डबल बॉन्ड. म्हणून याला अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड म्हणजे डबल किंवा ट्रिपल बॉन्ड होतो. म्हणून अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड अशा प्रकारे याला म्हणता येतो. तुम्ही याचा IUPAC नेम पण लिहू शकता, पण इन जनरल त्याला असं म्हणतात. तर हीच आहे आपली अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन. बघा, याला काय म्हणतात अल्फा बीटा अनसॅच्युरेटेड अल्डिहाइड, किंवा याचं नाव आहे, याला अल्डोल पण म्हणतात. याला काय म्हणतात अल्डोल. काय म्हणतात अल्डोल. पण याचं मला IUPAC नेम लिहायचं असेल तर याला नंबर 1 2 3. तर काय होईल 3 हायड्रॉक्सी. दिसतं 1 2 3 3 वर OH लागलाय म्हणून 3 हायड्रॉक्सी. टोटल कार्बन किती आहे 4. तर 4 कार्बन असलेला ब्युटॅनल काय म्हणतात ब्युटेन, आणि अल्डिहाइड आहे म्हणून AL. तर हाच नाव तुम्ही इथं लिहू शकता 3 हायड्रॉक्सी ब्युटॅनल. आणि जर मला याचं पण IUPAC नेम लिहायचं असेल तर मी काय लिहिल, पहिलं नंबरिंग देईल 1 2 3 4 होईल. ठीक आहे. नंबरिंग दिल्यानंतर बघा, पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरच्या कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे. तर टोटल कार्बन किती आहे 4 म्हणून लिहू ब्यूट. ठीक आहे. नंतर दुसऱ्या नंबरच्या कार्बनवर डबल बॉन्ड आहे म्हणून ब्यूट EN आणि AL काऊन, कारण की अल्डिहाइड आहे. तर ब्यूट 2 इनल. तर लक्षात ठेवाल, दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरच्या कार्बनमध्ये डबल बॉन्ड आहे. तर जो पहिला अंक येतो त्याला पहिलं लिहाल ब्यूट 2. डबल बॉन्ड आहे म्हणून इन पूर्ण नाही लिहिलं, ENE नाही लिहिलं, कारण की अजून काय आहे C डबल बॉन्ड OH आहे म्हणून हा H रिमूव्ह केलं, रिमूव्ह केलं आणि काय लावला AL. हा झाला आपल्या लॉंग टर्ममध्ये, ज्याच्यामध्ये आपल्याला कंपाऊंड बनवायचं होतं आणि हा 3 मार्कला विचारला आहे. तर आपण एक्झाम्पल अजून लिहू शकतो. पण समजा आपल्याला शॉर्टमध्ये लिहायचं आहे, कसं प्रोडक्ट बरोबर आहे की नाही आहे, तर यालाच आपण शॉर्टमध्ये लिहू शकतो. कसं बघा, तोच एक्झाम्पल घेत आहे CH3C डबल बॉन्ड OH प्लस CH3C डबल बॉन्ड OH. ह्याची रिॲक्शन करायची ॲक्वियस NaOH सोबत. कोणासोबत? ॲक्वियस NaOH सोबत. तर आपला इथेनॉलच आहे. आता हा काय करेल बघा, आपण याला अल्फा हायड्रोजन इथून काढू. हा आपला अल्फा कार्बन आहे. तिथून O घ्यायचा डायरेक्ट आणि इथून किती हायड्रोजन काढायचे 2 हायड्रोजन. म्हणजे इथून 2 हायड्रोजन, इथून O काय रिमूव्ह झाला H2 प्लस H2O रिमूव्ह झाला. आता काय राहिला बघा CH3CH. दिसतंय हा CH3 आहे, याला एक H लागलाय, तो H लिहिला मी. आता डबल बॉन्ड O काय लागू डबल बॉन्ड, तर डायरेक्ट लिहायचं डबल बॉन्ड. काय केलं CH3 या C लागून लागलाय H, ते H लिहिला. हा डायरेक्ट डबल बॉन्ड आहे, हा डबल बॉन्ड लिहिला. डबल बॉन्ड आता इथून 2 हायड्रोजन गेले तर किती हायड्रोजन राहिला 1. तर या दोघांमध्येच रिॲक्शन होईल ती तर CH. डायरेक्ट काय लिहू मग CH. कसं CH आला, कारण की इथून 2 हायड्रोजन गेले, तर माझ्याकडे 3 हायड्रोजन होते, 2 गेले किती राहिला 1. तर डबल बॉन्ड नंतर डायरेक्ट CH, नंतर C डबल बॉन्ड OH लिहिला C डबल बॉन्ड OH. दोघांचे प्रोडक्ट बघून घ्या. हा एक प्रोडक्ट CH3CH डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड O. इथे बघा तोच आहे, म्हणजे याचं नाव काय येईल ब्यूट 2 ENEAL. म्हणजे नंबरिंग जर दिले त्याला पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरच्या कार्बनवर काय आहे डबल बॉन्ड, म्हणजेच इन
आणि पहिल्या नंबरच्या कार्बनवर अल्डिहाइड आहे म्हणून AL. तर हा अशा प्रकारे तुम्ही शॉर्टमध्येही लिहू शकता. जर तुम्ही दुसरे एक्झाम्पल घेतले आपण समजा, कधी कधी ॲसिटोनबद्दलही विचारतो, म्हणजेच CH3 C डबल बॉन्ड O CH3, याला ॲसिटोन पण म्हणतात किंवा डायमिथिल कीटोन पण म्हणतात. CH3 C डबल बॉन्ड O CH3 हा यावर्षी विचारलेला आहे. द प्रेझन्स ऑफ काय लिहाल, ॲक्वियस NaOH. ठीक आहे, लक्षात ठेवाल ॲक्वियस NaOH. ठीक, तर आता काय करेल मी, मी अल्फा हायड्रोजन पकडली समजा, तर मी हा अल्फा हायड्रोजन घेईन, इथून काय काढेल, इथून 2 हायड्रोजन काढेल आणि इथून काय काढेल, ऑक्सिजन. तर काय होईल, हा CH3 बघा, नंतर काय आहे C, या Cलाच एक काय लागला आहे CH3, दिसतंय का, हा एक CH3 हा C, या Cला काय लागला आहे CH3, कुठं लिहिला, खाली दिसतंय खाली. आता इथं काय डबल बॉन्ड, तर डायरेक्ट समोर लिहा डबल बॉन्ड, दिसतंय डबल बॉन्ड. डबल बॉन्ड नंतर इथून 2 हायड्रोजन गेले, इथून काय गेला, एक ऑक्सिजन, तर 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन, काय बनवलं त्यांनी, H2O. मग इथं किती ऑक्सिजन, हायड्रोजन राहिले 1, म्हणजेच काय येईल CH. मग नंतर काय आहे C डबल बॉन्ड O CH3 प्लस काय निघाला H2O, काय निघाला H2. तर हे जे होते, हा काय आहे तुमचा ॲसिटोन. यालाच डायमिथिल कीटोन पण म्हणतात. म्हणजे हे शॉर्टमध्ये तुम्हाला असं पण काढता येतो, म्हणजेच फक्त वॉटर रिमूव्ह करायचं आहे आणि हे एक्झाम्पल तुम्हाला सॉल्व्ह करता येतात. तर अशा प्रकारे याला म्हणतात सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन. आता सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन काऊन, तर बघा, हा कंपाऊंड याच कंपाऊंडसोबत रिॲक्ट करत आहे, हा कंपाऊंड याच कंपाऊंडसोबत रिॲक्ट करत आहे, दिसतंय, हा कंपाऊंड एकाच कंपाऊंडसोबत रिॲक्ट करत आहे, म्हणून याला काय म्हणतात, सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन. काय म्हणतात, सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन. आपण घेतो क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन. याच्यामध्ये क्वेश्चन कसं विचारतो बघा, क्वेश्चन विचारतो एक्सप्लेन अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन, explain aldol condensation reaction of ethanol and propanol. म्हणजे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन. आता आपल्याला हेच नाही समजत, कारण की आपण काय शिकलो, क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन, आणि इथं दिलाय का क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन, नाही. बघा क्वेश्चनमध्ये डायरेक्ट काय दिलंय, अल्डोल कंडेन्सेशन, पण याच्यामध्ये हे नाव बघा, इथॅनॉल आणि प्रोपॅनॉल, दिसतंय, हे 2 नाव काय आहे तुमचे, वेगवेगळे आहे. इथॅनॉल वेगळं आहे, प्रोपॅनॉल वेगळं आहे, सारखं आहे का, नाही, म्हणून त्याला म्हणतात क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन. जर एकमेकासोबतच रिॲक्ट करेल तर सेल्फ अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन. जसं एक्झाम्पल बघा, इथॅनॉलचा फॉर्म्युला काय असतो, CH3 C डबल बॉन्ड OH. बघा इथं कार्बन किती आहे, 2 कार्बन आहे, दिसतंय, हा एक आणि हा एक, तर 2 कार्बन आहे म्हणून याला म्हणतात इथेन. काय म्हणतात, इथेन. तर इथेनचा काय रिप्लेस करायचं, ए, आणि अल्डिहाइड आहे म्हणून लास्टमध्ये लावायचं AL, म्हणजे नाव काय झाला, इथॅनॉल. याची रिॲक्शन कोणासोबत करायची आहे, प्रोपॅनॉल सोबत, म्हणजे CH3 CH2 C डबल बॉन्ड O आणि H, बरोबर. तर हा काय आहे तुमचा प्रोपॅनॉल. प्रोपॅनॉल म्हणजे प्रोपेन, कार्बन किती आहे, 3 कार्बन आहे म्हणून प्रोपेन, आणि अल्डिहाइडवाला ग्रुप आहे म्हणून लास्टमध्ये AL, म्हणजेच नाव काय झाला, प्रोपॅनॉल. म्हणजे यांची रिॲक्शन काय करायची आहे, यांनाच म्हणतात. आता हा इथॅनॉल आणि प्रोपॅनॉल सारखा नाही आहे, वेगवेगळा आहे, इथं 2 कार्बन आहे, इथं 3 कार्बन आहे. जर हे एकमेकासोबत रिॲक्शन करत आहेत, यांना म्हणतात क्रॉस अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शन. पण मग सांगा, आपण समजा मी इथॅनॉल सोबत जेव्हा रिॲक्ट करेल, म्हणजे इथॅनॉल जो आहे आपला, म्हणजे इथॅनॉलचा फॉर्म्युला काय आहे, CH3 C डबल बॉन्ड OH. हा काय करेल, याच्यासोबतच रिॲक्ट करेल, म्हणजे CH3 C डबल बॉन्ड OH. म्हणजे इथॅनॉल काय करत आहे, इथॅनॉल सोबतच रिॲक्ट करत आहे, तर याला म्हणतात सेल्फ कंडेन्सेशन. काय म्हणतात, सेल्फ कंडेन्सेशन. आणि ॲरोवर काय असते, NaOH, ॲरोवर काय राहील तुमचा NaOH आणि हीट.
ॲरोवर राहील NaOH आणि हिट. तर हे काय आहे तुमचा इथॅनॉल. ते इथॅनॉल काय करत आहे, इथॅनॉल सोबतच रिॲक्ट करत आहे, कारण की खूप सारे कंपाऊंड असतील ते एकमेकांसोबत रिॲक्ट करू शकतात. आणि आपण मागच्या जो एक व्हिडिओ घेतला होता अल्डोल कंडेन्सेशनचा, त्याच्यामध्ये आपण शॉर्ट ट्रिक शिकलो होतो. तर काय करायचं बघा, इथून एकाला अल्फा कन्सिडर करायचं, तिथचे अल्फा हायड्रोजन, इथून ऑक्सिजन रिमूव्ह कराल आणि इथून हायड्रोजन, बरोबर. तर म्हणजे इथून ऑक्सिजन, इथून हायड्रोजन, काय रिमूव्ह होतील, H2O, काय रिमूव्ह होतील, H2O. मग काय राहिला बघा, काय राहिला आता, CH3. या सीला काय लागला H, तर CH झालं, CH. नंतर काय आहे तुमचा डबल बॉन्ड, डायरेक्ट डबल बॉन्ड आहे. आता इथून ऑक्सिजन आणि इथून हायड्रोजन निघले, किती हायड्रोजन निघले, 2. इथून 2 हायड्रोजन, इथून ऑक्सिजन, तेव्हाच वॉटर रिमूव्ह झाला. तर मग इथं 3 होते हायड्रोजन, किती राहतील, 1. म्हणजेच काय होईल, CH नंतर C डबल बॉन्ड OH. म्हणजेच आपण काय रिमूव्ह केला, वॉटर, म्हणजे इथून ऑक्सिजन आणि इथून 2 हायड्रोजन. तर डायरेक्ट हा डबल बॉन्ड इच्छावाल्या कार्बनला लावाल, जो राहील CH डबल बॉन्ड CH होऊ शकतो. नंतर बघा, प्रोपॅनॉल सोबतच रिॲक्ट करू शकतो, म्हणजेच CH3 CH2 C डबल बॉन्ड OH प्लस अजून CH3 C डबल बॉन्ड CH2 C डबल बॉन्ड OH. बरोबर आहे. जसं प्रकारे इथॅनॉल सोबत रिॲक्ट करू शकतो, तसंच प्रोपॅनॉल सोबत पण रिॲक्ट करू शकतो. म्हणजे हे दोन्ही काही आहे आपले प्रोपॅनॉल, कारण की बिकारमध्ये खूप सारे कंपाऊंड आहेत तुमचे, ते एकमेकांसोबत रिॲक्ट करतीलच. ते ॲज इट इज हा तुमचा अल्फा कार्बन, याला मी अल्फा कन्सिडर करत आहे. तर अल्फा कन्सिडर करू, तर इथचे काय काढू, ऑक्सिजन आणि इथचे 2 हायड्रोजन. बघा, अल्फावालेच हायड्रोजन काढायचे आहे, कुठचे, अल्फा. बीटावर जायचंच नाही आहे, कोणते काढायचे, अल्फा. इथून हायड्रोजन, इथून ऑक्सिजन. तेच हे पण कोणती रिॲक्शन आहे, सेल्फ कंडेन्सेशन रिॲक्शन आहे, बरोबर. सेल्फ कंडेन्सेशन आणि काय राहील, NaOH आणि हीट. सेल्फ काऊन, कारण की हे एकमेकांसोबतच रिॲक्ट करत आहे, म्हणून सेल्फ. चला, तर मग काय होईल बघा, काय राहिलं इथं, CH3 नंतर CH2 नंतर काय आहे, C याला H दिसतंय, CH3 CH2 CH. आता हा डबल बॉन्ड कोणाला लागेल, डायरेक्ट जिथून हायड्रोजन काढले तिथे. या CH3 ला काही करायचं नाही, तर मग काय राहील, CH नंतर काय येईल, डबल बॉन्ड कोणाला लागेल, कार्बनला काय लागलाय, CH3 आणि याच कार्बनला काय लागलाय, C डबल बॉन्ड OH आणि प्लस H2O. म्हणजेच काय केलं आपण, जिथून आपल्याला काय काढायचं आहे, इथून अल्फा हायड्रोजनच काढायचं आहे, तिथे अल्फा हायड्रोजन, बीटावाल्याला काही करायचं नाही. तर हे झाले सेल्फ कंडेन्सेशन. म्हणजे बघा, जसं इथॅनॉल सोबत रिॲक्ट झाला, तसंच प्रोपॅनॉल सोबत रिॲक्ट झाला, तर आपल्याला हे 2 कंपाऊंड भेटले. तसंच होऊ शकते आपला इथॅनॉल प्रोपॅनॉल सोबत रिॲक्ट होईल. म्हणजे नंबर 3 CH3 C डबल बॉन्ड OH हा रिॲक्ट करेल कोणासोबत, प्रोपॅनॉल सोबत, म्हणजे CH3 CH2 C डबल बॉन्ड OH. ठीक आहे. तर बघा, तर सारखे आहे काय कंपाऊंड, नाही. हा काय आहे तुमचा इथॅनॉल आणि हा काय आहे आपला प्रोपॅनॉल. इथॅनॉल आणि प्रोपॅनॉल, ॲरोवर काय लिहू, NaOH हीट, बरोबर, NaOH आणि हीट. तर बघा, इथं जो आहे हा काय आहे आपला अल्फा हायड्रोजन आणि हा काय आहे बीटा हायड्रोजन, बरोबर. तर आपण काय रिमूव्ह करत आहोत, वॉटर. तर इथून काय काढू मी, ऑक्सिजन आणि इथून काय काढू, 2 हायड्रोजन, बरोबर. इथून काय काढले, ऑक्सिजन, इथून काय काढले, 2 हायड्रोजन. काय राहिला मग बघा, CH3 CH3C ला काय लागला आहे, H, बरोबर. आता हा डायरेक्ट जो डबल बॉन्ड आहे, हा कोणाला लागेल, जिथून तुम्ही अल्फा हायड्रोजन काढले तिथं. या CH3 ला लावायचं नाही. म्हणजे हा ऑक्सिजन जो डबल बॉन्ड आहे कोणाला लागेल, इथं. तर इथून 2 हायड्रोजन गेले, एक तरी हायड्रोजन राहिला का, नाही. म्हणजेच काय येईल, C. नंतर खाली हा CH3 यालाच लागलाय, म्हणजेच काय लिहू, CH3 आणि नंतर यालाच काय लागलं आहे, C डबल बॉन्ड OH, C डबल बॉन्ड OH प्लस H2O. काय केलं, म्हणजे इथून CH3 हा झाला CH. बघा, इथून अल्फा हायड्रोजन काढले, 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन रिमूव्ह झाला, म्हणजेच H2O तुमचा रिमूव्ह झाला. तर इथं दोन्ही हायड्रोजन गेलेत, काय राहिला, कार्बन. तर डबल बॉन्ड नंतर डायरेक्ट काय लावले, कार्बन.
डायरेक्ट काय लावलंय कार्बन. या कार्बनला एक CH3 लावलाय म्हणून खाली लिहिला CH3. अजून C डबल बॉन्ड O आहे तर C डबल बॉन्ड O लिहिला. हे झाली तुमची एक रिॲक्शन. अजून एक रिॲक्शन होऊ शकते, म्हणजे जो तुमचा प्रोपॅनल आहे CH3 CH2 C डबल बॉन्ड OH, म्हणजे तुमचा जो प्रोपॅनल आहे तो रिॲक्ट करेल कोणासोबत, इथेनॉल सोबत, म्हणजे CH3 C डबल बॉन्ड OH सोबत. आता काय झालं, इथं इथेनॉल प्रोपॅनल सोबत रिॲक्ट केला. इथं काय करत, तुमचा जो प्रोपॅनल आहे प्रोपॅनल हा रिॲक्ट करत आहे कोणासोबत, इथेनॉल सोबत. कोणासोबत, इथेनॉल सोबत. तर बघा ॲरोवर ॲज इट इज NaOH आणि हीट काय करते, हा बघा हा काय करेल, इथून काय काढेल तुमचा ऑक्सिजन, आणि इथे एकच अल्फा हायड्रोजन आहे, दिसतं अल्फा हायड्रोजन आहेत तुमच्याकडे किती, 3. इथून काय काढेल, हायड्रोजन, इथून हायड्रोजन, इथून ऑक्सिजन काढेल. मग कंपाऊंड कसं राहिलं बघा, कंपाऊंड कसं राहिलं, CH3 नंतर काय आहे CH2 CH3 CH2, हा ऑक्सिजन तर गेला, म्हणजे काय राहिला CH, हा CH दिसताय CH. डायरेक्ट डबल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड जो होता कोणाला लावाल, जिथून हायड्रोजन काढले इथून 2 हायड्रोजन जातील, ते किती हायड्रोजन राहतील, 1 राहील, म्हणजे CH. हा डबल बॉन्ड कोणाला लागला, याला 2 हायड्रोजन गेले ते 1 राहिला, म्हणजे CH. नंतर C डबल बॉन्ड OH प्लस काय लिहू, H2O प्लस काय लिहू, H2O. बघा म्हणजेच मी इथेनॉल प्रोपॅनॉल सोबत रिॲक्ट केले तर मला वेगळा कंपाऊंड भेटला, मी प्रोपॅनॉलला इथेनॉल सोबत रिॲक्ट केली तर मला वेगळा कंपाऊंड भेटला. म्हणजेच जेव्हा मी इथेनॉलची रिॲक्शन प्रोपॅनॉल सोबत करत आहे, मला 4 टोटल वेगवेगळे कंपाऊंड भेटून राहिले. सारखे भेटून राहिले का, नाही. तर लक्षात ठेवाल, तर म्हणजेच हे आपल्या टोटल किती कंपाऊंड आहेत, 4. म्हणजे इथेनॉल सोबत रिॲक्ट करू शकतो, प्रोपॅनॉल सोबत रिॲक्ट करू शकतो, किंवा इथेनॉल सोबत प्रोपॅनॉल इथेनॉल सोबत. म्हणून हे रिॲक्शन 4 देतात, प्रोडक्ट किती देतात, 4. पण तुमच्या टेक्स्टबुकमध्ये एक टेबलच काढलं आहे, त्याच्यामध्ये डायरेक्ट 4 प्रोडक्ट दिले आहे, आणि ते कसे आले ते समजत नाही. त्याच्यामुळे मी हे एक्सप्लेन केली आहे सेपरेट. आणि हे कसे वाटले तुम्ही मला ते सांगा. आणि हे तुम्ही खूप इम्पॉर्टंट आहे, याची खूप प्रॅक्टिस करा, जेणेकरून तुम्हाला हे इझी जातील. आपण घेत आहोत कॅनिझारो रिॲक्शन. तर बघा कॅनिझारो रिॲक्शनमध्ये सर्वात मेन पाहिजे तुम्हाला नो अल्फा हायड्रोजन ॲटम, नो अल्फा हायड्रोजन ॲटम. म्हणजे इथं काय पाहिजे तुम्हाला, अल्फा हायड्रोजन काय पाहिजे, नाही पाहिजे कोणा याच्यामध्ये, कॅनिझारो रिॲक्शनमध्ये. आता अल्फा हायड्रोजन म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल जसं CH3C डबल बॉन्ड O CH3 हा एक एक्झाम्पल आहे. नंतर CH3C डबल बॉन्ड OH हा एक एक्झाम्पल आहे. आणि अजून एक HC डबल बॉन्ड OH. बघा आपण एक्झाम्पल किती घेतले, हे 3 घेतले. याच्यापैकी बघा तर आपल्याला काय पाहिजे, ज्याच्याकडे काय आहे, नो अल्फा हायड्रोजन, म्हणजे ज्याच्याकडे अल्फा हायड्रोजन नाही आहे तसा काय पाहिजे आपल्याला, कंपाऊंड पाहिजे. आता बघा अल्फा हायड्रोजन म्हणजे डबल बॉन्ड O दिसतंय, हा C डबल बॉन्ड O म्हणजेच काय आहे, कार्बोनिल. याला काय म्हणतात, कार्बोनिल. काय म्हणतात, कार्बोनिल. तर C डबल बॉन्ड ओला काय म्हणतात, कार्बोनिल. तर कार्बोनिलच्या नंतरचे जे कार्बन असतात, कार्बोनिलच्या नंतरचे कार्बन त्याला म्हणतात अल्फा कार्बन. म्हणजे कार्बनला काय म्हणतात, अल्फा कार्बन. म्हणजेच जे कार्बोनिलच्या साईडचे कार्बन आहे, म्हणजे हा पण काय झाला, अल्फा कार्बन, या साईडचा पण काय झाला, अल्फा कार्बन. म्हणजे दोनही काय झाले, अल्फा कार्बन. त्यांना काय म्हणू, अल्फा कार्बन. आणि त्या अल्फा कार्बनला लागणारे हायड्रोजन, जसे हा अल्फा कार्बन याला हे हायड्रोजन लागले, हा अल्फा कार्बन याला हे हायड्रोजन लागले, त्यालाच म्हणतात अल्फा हायड्रोजन. त्याला काय म्हणतात, अल्फा हायड्रोजन. म्हणजे कार्बोनिल नंतर जे कार्बन असतात त्यांना म्हणतात अल्फा कार्बन, आणि त्यांना लागणारे जे हायड्रोजन असतात त्यांना म्हणतात अल्फा हायड्रोजन. म्हणजे टोटल याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन किती आहेत, 3 आणि 3 6, म्हणजे 6 अल्फा हायड्रोजन आहे. पण आपल्याला पाहिजे का, नाही. म्हणजे हा कंपाऊंड येईल का, नाही. चला इथं बघा, इथं पण C डबल बॉन्ड O आहे, दिसतंय. तर C डबल बॉन्ड O नंतर पहिला कार्बन जो असतो तो अल्फा असतो. त्या साईडला कार्बन आहे का, नाही. मग हा अल्फा होईल का, नाही. तर हा C डबल बॉन्ड नंतर हा पहिला आहे, म्हणजे हा झाला अल्फा कार्बन. दिसतंय, हा काय झाला आपला अल्फा कार्बन. आणि या अल्फा कार्बनला लागणारे हे जे हायड्रोजन आहे यांना काय म्हणू आपण, अल्फा हायड्रोजन. यांना काय म्हणू आपण, अल्फा
हायड्रोजन. म्हणजे टोटल अल्फा हायड्रोजन किती आहे? 3 अल्फा हायड्रोजन. हा पण येईल का? नाही, कारण की आपल्याला अल्फा हायड्रोजन पाहिजे आहे का? नाही. नंतरचा बघा, हा कार्बोनिल आहे आणि या कार्बोनिल नंतर कार्बन दिसत आहे का एकतरी? नाही. या कार्बोनिल नंतर एक पण अल्फा कार्बन दिसत आहे का? नाही. म्हणजे याच्याकडे अल्फा हायड्रोजन आहेत का? नाही. हे अल्फा हायड्रोजन नाही आहे, हे नॉर्मल हायड्रोजन आहे. आपण काय कशाची गोष्ट करतो? कार्बनला लागणारे हायड्रोजन. इथं बघा कार्बन आहे का? नाही. म्हणजे कार्बन नाही आहे तर हायड्रोजन आहेत का अल्फा? नाही. म्हणजे हा एक्झाम्पल आपण घेऊ शकतो. आणि यालाच आपण म्हणतो मिथॅनल. हा बघा, यालाच काय म्हणतात? मिथॅनल. मिथॅनल काहून? कारण की एक कार्बन आहे आणि हा अल्डिहाइडचा ग्रुप आहे. आर, जसं अल्डिहाइड आहे आर सी डबल बॉन्ड ओ एच, हा अल्डिहाइड झाला. तर आरच्या ठिकाणी काय लिहिला? एच. दिसतंय एच. याला फॉर्मॅल्डिहाइड पण म्हणतात किंवा मिथॅनल पण म्हणतात. काय म्हणतात? मिथॅनल. म्हणजे प्रश्न काय बघा, राईट केमिकल रिॲक्शन इन्व्हॉल्व इन कॅनिझारो रिॲक्शन ऑफ मिथॅनल. म्हणजे मिथॅनलचे आपल्याला काय करायचे आहे? कॅनिझारो रिॲक्शन. आणि हाच आपला आहे मिथॅनल. काय आहे? मिथॅनल. चला बघा, तर मिथॅनल म्हणजेच एच सी डबल बॉन्ड ओ एच. हे किती टाइम्स घ्यायचे आहे? 2 टाइम्स. हे घ्या 2 टाइम्स. प्लस याची रिॲक्शन करा NaOH सोबत. कोणासोबत? NaOH सोबत. ठीक आहे. कोणासोबत करायची आहे? NaOH. ॲरोवर लिहायचं हीट. ॲरोवर काय लिहाल? हीट. त्याचं नाव काय आहे? याचं नाव आहे मिथॅनल. मिथॅनल किंवा याला म्हणतात फॉर्मॅल्डिहाइड. मिथॅनल किंवा यालाच म्हणतात फॉर्मॅल्डिहाइड. हा काय आहे आपला? सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईड. आता हा काय करतो बघा, कॅनिझारो रिॲक्शन. याच्याकडे अल्फा हायड्रोजन आहे का? नाही, कारण की याच्याकडे अल्फा कार्बनच नाही आहे, अल्फा हायड्रोजन राहणार नाही. तर बघा सी डबल बॉन्ड ओ नंतर आता हा काय करतो बघा, हे 2 कंपाऊंड आहे म्हणजे इन जनरल 2 टाइम्स आहेत. हा कंपाऊंड कितीदा आहे? 2दा. कितीदा आहे? 2दा. तुम्ही याला पहिले लिहित आहे बघा, एच सी डबल बॉन्ड ओ. काय केला? एच सी डबल बॉन्ड ओ ॲज इट इज ठेवला, इथं लिहिला ओ. काय केला बघा, जर समजा मी याला 2दा लिहिले तर कसं होईल? असं होईल एच सी डबल बॉन्ड ओ एच प्लस एच सी डबल बॉन्ड ओ एच, असंच होईल. प्लस काय आहे? NaOH. म्हणजे इन जनरल हे असं आहे. आपण डायरेक्ट काय लिहिला? 2 टाइम्स. दिसतं? डायरेक्ट काय लिहिला? 2 टाइम्स. आता हा काय करतो बघा, खालून बघते, इथून हा एच काढतो. काय करतो? इथून काय काढतो? एच. आणि एच काढून इथचा जो आहे इथचा ONA लावतो. काय लावतो? ONA. म्हणजे इथून काय काढतो? एच. इथून एच निघला. मला सांगा, आपण जर ऑलरेडी बसले आहोत, त्या जागेवर कोणी बसणार आहे का? नाही. आपल्याला उठावं लागेल तेव्हाच तिथे कोणतरी बसेल. हा ऑलरेडी लागलाय, याला काय करायला लागेल? पहिले रिमूव्ह करा. त्याच निघला, कोण लागेल? ONA. म्हणजे इथं काय लागेल? तुमचा ONA. काय लागला? ONA. दिसतंय? आता कंपाऊंड राहिला आपल्याकडे, अजून हा एक राहिलाय, अजून OH पण राहिलाय आणि काय राहिला? H. आता हा काय करतो बघा, हा काय करतो? H. हा दुसरा कंपाऊंड आहे HC. हा डबल बॉन्ड पैकी एक बॉन्ड ब्रेक करतो. काय करतो? या डबल बॉन्ड पैकी एक बॉन्ड काय करतो? ब्रेक. तर ब्रेक केल्यावर काय होईल? HCO आणि H. बघा काय केला, हा जो डबल बॉन्ड होता त्याच्यापैकी एक बॉन्ड काय झाला? ब्रेक झाला. तर सी डबल बॉन्ड ओच राहील. ठीक आहे, सिंगल बॉन्ड राहिला. आणि एच ऑलरेडी. तर हा जो एच आहे हा एच इकडे येतो. हा जो एच आहे हा एच काय येतो? या ऑक्सिजनकडे जातो. म्हणजे इथं काय जाईल? तुमचा एच. काय जाईल? एच गेला. आणि ऑलरेडी एक एच, हा एक एच ऑलरेडी राहिलाय. दिसतंय? कारण की हा एच कुठे गेला? याच्याकडे. आणि हा जो एच आहे हा कोणाकडे जाईल? तुमच्या ऑक्सिजनकडे. म्हणजेच कसं झालंय बघा, ऑलरेडी याने हा एच निघला, इथं काय लागला? तुमचा ONA. इथं काय लागला? ONA. आता हा कंपाऊंड होता, त्याने काय केला? डबल बॉन्ड ब्रेक केला. म्हणजेच काय राहिला? एच असा राहिला, HC सिंगल बॉन्ड OH असं राहिला. पण कार्बनची व्हॅलेन्सी किती असते? 4. आहे किती? 3. आणि ऑक्सिजनची 2 असते. तर हा इथचा एक एच इथं ट्रान्सफर होतो, म्हणजे ऑक्सिजनकडे जातो. आणि हा जो एक एच राहिला आहे हा एच कुणाकडे जातो? कार्बनकडे. म्हणजे किती कंपाऊंड बनले? टोटल 2. त्याला म्हणतात सोडियम फॉर्मेट. आणि हा काय आहे आपला? मिथिल अल्कोहोल. हा काय आपला? मिथिल
अल्कोहोल. कशावरून मिथिल अल्कोहोल आहे? हा असं आहे बघा. एका कार्बनला किती हायड्रोजन आहेत? 3, म्हणजे H3C. हे 3 हायड्रोजन आहे तर 3C आणि काय लागलं आहे? OH, म्हणजेच मिथिल अल्कोहोल. तर तुम्हाला अशा प्रकारे ही रिॲक्शन काय करायची? लिहायची होती. आणि इलाच काय म्हणतात? कॅनिझारो रिॲक्शन. म्हणजे ज्याच्याकडे अल्फा हायड्रोजन नाही आहे, ज्याच्याकडे फॉर एक्झाम्पल बेन्झाल्डिहाइडचा पण बनतो. म्हणजे तुम्ही एक्झाम्पलमध्ये जसं कधी कधी विचारते बेन्झॅनॉल, तर बेन्झाल्डिहाइड C+OH हा पण एक एक्झाम्पल आहे ज्याच्यावरून तुम्ही काय करू शकता? कॅनिझारो रिॲक्शन बनवू शकता. सेम याच्याच प्रकारे होईल. एक तुमचं काय बनलं आहे? तर सोडियम फॉर्मेट बनला आणि मिथिल अल्कोहोल बनलंय. आणि याच रिॲक्शनला डिसप्रपोर्शनेशन रिॲक्शन म्हणतात. काय म्हणतात? डिसप्रपोर्शनेशन रिॲक्शन. आपण घेतो क्रॉस कॅनिझारो रिॲक्शन. याच्या पहिले आपण एक कॅनिझारो रिॲक्शनचा व्हिडिओ बनवलेला होता, तर तुम्ही बघून घ्याल. आणि हा कशाचा आहे? क्रॉस कॅनिझारो रिॲक्शनचा. तर क्रॉस कॅनिझारो रिॲक्शन म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला 2 वेगवेगळे कंपाऊंड घ्यायचे आहे. आणि रूल पहिला काय आहे? याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन पाहिजे का? नाही. नो अल्फा हायड्रोजन, म्हणजे ज्याच्याकडे अल्फा हायड्रोजन नाही आहे असं कंपाऊंड पाहिजे. आणि किती पाहिजे? 2. आणि ते सारखे नाही पाहिजे, म्हणून त्याला म्हणतात क्रॉस. तर बघा, फॉर एक्झाम्पल HC+OH आपण हा घेतला होता. याचं नाव काय आहे? मिथॅनल. याला काय म्हणतो? मिथॅनल. किंवा याचं दुसरं नाव काय आहे? फॉर्मॅल्डिहाइड. फॉर्मॅल्डिहाइड यालाच मिथॅनल म्हणतात आणि फॉर्मॅल्डिहाइड. याच्यामध्ये अल्फा हायड्रोजन आहे का? नाही. कारण की कार्बोनिल नंतर पहिला कार्बन त्याला म्हणतात अल्फा कार्बन आणि त्याच्यानंतरचे अल्फा हायड्रोजन. याची रिॲक्शन करायची आहे. दुसरा घ्यायचा आहे आपल्याला, सारखा नाही. काय घ्यायचा आहे? दुसरा. तर C+OH दिसतंय. तर याच्याकडे पण अल्फा हायड्रोजन, अल्फा कार्बन आहे. अल्फा कार्बन पण याच्यावर हायड्रोजन नाही आहे बघा. कार्बनची व्हॅलेन्सी किती झाली आहे? 4. तर बघा, हा काय आहे? तुमचा बेन्झॅनल. याला काय म्हणतात? बेन्झॅनल. बेन्झॅनल किंवा यालाच म्हणतात बेन्झाल्डिहाइड. यालाच काय म्हणतात? बेन्झाल्डिहाइड. तर हा काय करतो? ॲरोवर बघा, हा काय करतो? ॲरोवर असतो तुमचा कॉन्सन्ट्रेटेड NaOH. ॲरोवर काय असतो? कॉन्सन्ट्रेटेड NaOH आणि वॉटर, म्हणजेच H3O+. काय असतो? कॉन्सन्ट्रेटेड NaOH आणि वॉटर. हा काय आहे तुमचा? बेन्झाल्डिहाइड. बेन्झाल्डिहाइड म्हणजे 2 कंपाऊंड आहेत. आता हा काय करतो बघा, हा आहे आपला मिथॅनल आणि हा बेन्झाइल. या दोघांकडे पण अल्फा हायड्रोजन नाही आहे. हा काय करतो बघा, याच्यापैकी हा Hला काय करतो? रिमूव्ह करतो. या Hला रिमूव्ह करतो. काय बनेल मग? हा HC+O. कारण की जर आपल्याला एखाद्याला बसवायचं, जर ऑलरेडी मी कुठेतरी बसले, तुम्ही त्या जागेवर बसू शकता का? नाही. मला ती जागा सोडून दुसऱ्या जागेवर बसावं लागेल. त्यासाठी मला इथं दुसरा कंपाऊंड आणायचा आहे. तर पहिले याला काय करावं लागेल? रिमूव्ह करावं लागेल. तर हा H रिमूव्ह केले तुम्ही, तर काय करतो? वॉटर म्हणजेच काय होतो? HOH. समजा मी वॉटर लिहित आहे, तर काय होतो? HOH. दिसतंय? तर काय करतो? हा H निघतो आणि हा OH जो आहे हा इथं लागतो, म्हणजेच OH. हायड्रोलिसिस म्हणजेच वॉटर होतो. ठीक आहे, ॲडिशन ऑफ वॉटर. तर काय केलं? इथून काय काढला? OH. हा H निघला आणि हा OH काय लावला? इथे लावला. झाला. आता बघा, हा बेन्झीन दुसरा कंपाऊंड आहे. बेन्झाल्डिहाइड दिसतंय? बेन्झाल्डिहाइड ॲज इट इज. या डबल बॉन्डपैकी एक बॉन्ड ब्रेक करा, म्हणजेच काय आहे? C+O आहे तर सिंगल बॉन्ड O राहील, H ॲज इट इज. म्हणजे काय केले? या डबल बॉन्डपैकी एक बॉन्ड काय केले? ब्रेक केले. ब्रेक केलं म्हणजे C+O आहे तर काय राहील? C सिंगल बॉन्ड O. आता बघा, कार्बनची व्हॅलेन्सी राहते किती? 4 झाले. किती आहेत? किती बॉन्ड लागले आहेत? 3. पाहिजे किती? 4. तर बघा काय होतो? हा एक H आणि हा इथचा एक H, हे H लागतात. म्हणजे ऑक्सिजनकडे एक H आणि कार्बनकडे एक H. कुठून आले हे H? हा एक H आणि हा एक H. H किती झाले? 2. ते एक H कोणाकडे जातो? ऑक्सिजन. एक H कोणाकडे जातो? कार्बन. त्याला म्हणतात फॉर्मिक ॲसिड. फॉर्मिक ॲसिड. आणि हा आपला बेन्झिलिक अल्कोहोल. काय आहे? बेन्झिलिक अल्कोहोल. म्हणजे क्रॉस कॅनिझारो रिॲक्शनमध्ये किती प्रोडक्ट बनत आहे? 2. एक बनत आहे तुमचा फॉर्मिक ॲसिड आणि एक बनत आहे तुमचा बेन्झिलिक अल्कोहोल. इकडे आपण घेत आहोत वॉफ क्रिशनर रिॲक्शन. बघा, या रिॲक्शनमध्ये काय असतो? जसं अल्डिहाइड आणि कीटोन वापरतात. म्हणजे अल्डिहाइड काय आहे? RC+OH. याची रिॲक्शन करायची आहे हायड्राझिन सोबत, म्हणजेच
H2N आणि NH2 म्हणजेच H2N आणि NH2 याला म्हणतात हायड्रॅझिन. काय म्हणतात? हायड्रॅझिन. म्हणजे हा काय आहे आपला हायड्रॅझिन. लिहित आहे मी. याला म्हणतात हायड्रॅझिन. काय म्हणतात? हायड्रॅझिन. आता काय होतं बघा, इथून जो आपला अल्डिहाइड ग्रुप आहे याला मी असं पण लिहू शकते रोटेट करून R C. दिसतंय? याला काय आहे? डबल बॉन्ड O आणि H. लिहिला तर अल्डिहाइडच आहे. दिसतंय? फक्त रोटेट केलंय थोडंसं. तर R C डबल बॉन्ड O H आहे. हा काय करतो बघा, हा काय करतो, इथून काढतो ऑक्सिजन आणि इथून काढतो हायड्रोजन. काय केला? इथून काय काढला? ऑक्सिजन. इथून काय काढला? हायड्रोजन. म्हणजे काय रिमूव्ह झाला? H2O. काय रिमूव्ह झाला? H2O. म्हणजे मी लिहू शकते -H2O. काय लिहू शकते? -H2. जर ॲरोवर -H2 असेल याचा अर्थ तो काय होतो? रिमूव्ह झाला असं समजतात. तर मग काय राहिला बघा, काय राहिला? R. बघा R आहे, R नंतर याला काय लागलं आहे? C. दिसतंय? R नंतर काय लागलं आहे? C. याला काय लागलं आहे? एक H. R नंतर C, त्याला एक H. आता हा इथून काय निघला? ऑक्सिजन. इथून निघला हायड्रोजन प्लस H2O रिमूव्ह झाला. तर मग हा डबल बॉन्ड डायरेक्ट कोणाला लागतो? नायट्रोजनला. हा दिसतंय? हा जो डबल बॉन्ड होता हा डायरेक्ट कोणाला लागत आहे? नायट्रोजनला. नंतर काय आहे? NH2. नंतर काय आहे? NH2. तर याला म्हणतात हायड्रॅझिन. हायड्रॅझोन. याला काय म्हणतात? हायड्रॅझोन. म्हणजे हायड्रॅझिन सोबत जेव्हा रिॲक्शन केले तुम्हाला काय भेटत आहे? हायड्रॅझोन भेटत आहे. तर बघा, अजून याची रिॲक्शन करायची आपल्याला. ठीक आहे, अजून याची रिॲक्शन करायची आपल्याला कोणाकोणासोबत बघा. KOH नंतर OH NH2OH आणि हीट. ह्या कंपाऊंडसोबत आपल्याला काय करायची, याची काय करायची आहे? रिॲक्शन करायची आहे. तर रिॲक्शन झाल्यानंतर हा तुमचा झाला हायड्रॅझोन. काय झाला? हायड्रॅझोन. म्हणजेच अल्डिहाइडची रिॲक्शन तुम्ही हायड्रॅझिनसोबत केले तर काय बनला? हायड्रॅझोन. काय बनला? हायड्रॅझोन. हा जो आहे हा आहे तुमचा इथिलीन ग्लायकॉल. याला म्हणतात इथिलीन ग्लायकॉल. ठीक आहे. आणि हा पोटॅशियम हायड्रॉक्साईड. तर हा काय करतो बघा, हा काय करतो, इथून हे जे आहे हा नायट्रोजन गॅसला रिलीज करतो. म्हणजे हा जो N2N म्हणजे त्याला काय करतो? रिलीज केल्यानंतर काय राहिला बघा, R C. ऑलरेडी एक H लागलाय. दिसतंय? R C H लागलेला आहे. नायट्रोजन निघाला, तुम्ही इकडे लिहित आहे +N2. नायट्रोजन निघाला कारण की नायट्रोजन गॅस काय झाली? रिलीज झाली. तर काय लिहिला? +N2. मग आता काय राहिलं बघा, इथून काय लागलं? हे दोन बॉन्ड तर ब्रेक झाले. तर हे बॉन्ड ॲज इट इज आहे. हा एक बॉन्ड, हा एक बॉन्ड काय आहे? ॲज इट इज आहे. तर या बॉन्डला इथचा एक हायड्रोजन लागतो आणि इथचा एक हायड्रोजन लागतो. म्हणजे जे हे H2 आहेत, कारण की तो डबल बॉन्ड सोबत डायरेक्ट लागू शकत नाही, त्याची व्हॅलन्सी चेक आहे. तर हा कंपाऊंड बनतो, तर इथं बनतो तुमचा अल्केन. याला काय म्हणतात? अल्केन. म्हणजे वॉफ क्रिशनर रिॲक्शनमध्ये ॲरोवर काय असतो? हायड्रॅझिन. याच्यापासून काय बनतो? हायड्रॅझोन. आणि त्याची रिॲक्शन जेव्हा तुम्ही इथिलीन ग्लायकॉल सोबत करता तर काय बनतो? अल्केन बनतो. तर फॉर एक्झाम्पल समजा आपण एक्झाम्पल घेतला CH3 C डबल बॉन्ड OH. याची रिॲक्शन कोणासोबत करत आहे आपण? N2N NH2. बरोबर? ठीक आहे. त्याला काय म्हणतात? काय होईल हा? आता जसं आपण केलं होतं, इथून निघेल ऑक्सिजन, इथून काय निघेल? हायड्रोजन. म्हणजेच मायनस काय होईल? H2O. बरोबर? तर काय राहिला मग बघा, CH3. या Cला काय लागलं आहे? एक H. तर एक H खाली लिहिला. या Cला H लागलाय, हा खाली लिहिला. डबल बॉन्ड कोणाला लागेल? डायरेक्ट नायट्रोजनला. तुम्ही इकडे लिहिता डबल बॉन्ड नायट्रोजन नंतर NH2. झाला डबल बॉन्ड. हा डबल बॉन्ड O निघला इथून आणि H2 H2 रिमूव्ह झाला. हा डबल बॉन्ड कोणाला लागेल? डायरेक्ट नायट्रोजनला. हा आपला काय आहे? ॲसिटाल्डिहाइड किंवा यालाच म्हणतात किती कार्बन आहेत? 2. तर 2 कार्बन असला म्हणून काय लिहितो? इथेन. तर इथेनचा ई न लिहिता लिहायचं AL. तर नाव होईल इथॅनॉल. याचं नाव काय होईल? हायड्रॅझोन.
हायड्रोजन झालं. आता अजून याची रिॲक्शन कोणासोबत करायची आपल्याला? इथिलीन ग्लायकॉल सोबत, बरोबर? चला करा. अजून याची रिॲक्शन आपल्याला करायची आहे KOH नंतर OH NH2 OH आणि हीट. हा काय आहे आपला? इथिलीन ग्लायकॉल. हा काय करतो? इथून काय काढतो? तुमची ही नायट्रोजन गॅस काय करतो? रिलीज करतो. मग काय राहिला बघा, CH3 नंतर C, याला काय लागला? एक H प्लस कोण रिमूव्ह झाला? N2 गॅस काय झाली? रिलीज झाली. N2 गॅस काय झाली? रिलीज. आता याच्याकडे किती बॉन्ड राहिले? आता हे 2 बॉन्ड राहिले N2 केल्यामुळे. तर या 2 बॉन्डला एक H आणि एक H लागत आहे. कुठून H लागत आहे? हे वाले जे तुमचे H2 होते ते लागत आहे. तर इन जनरल हा कसा आहे बघा, CH3, या C ला पण 1 2 3 हायड्रोजन लागले म्हणजे CH3. तर काय बनला? इथेन. CH3 म्हणजे काय होतो? इथेन. म्हणजे वॉफ क्रिशनर रिॲक्शनमध्ये अल्केनच बनतो. तुम्ही अल्डिहाइडच्या ठिकाणी कीटोन पण घेऊ शकता. तर कीटोन घेतले तरी पण अल्केनच बनेल. तो एक कंपाऊंड भेटून जाईल तुम्हाला. घेतो क्लेमेन्सन रिडक्शन. आणि क्लेमेन्सन रिडक्शन म्हणजेच रिडक्शन करायचं आहे आपल्याला कोणाचं? कार्बोनिल कंपाऊंडचं. तर बघा, कार्बोनिल कंपाऊंड म्हणजेच अल्डिहाइड किंवा कीटोन. जसं अल्डिहाइड आहे, अल्डिहाइडचा फॉर्म्युला काय आहे? RC+OH. हा काय आहे आपला? अल्डिहाइड. याची रिॲक्शन करायची म्हणजेच रिडक्शन करायची आहे 4 टाइम्स हायड्रोजनसोबत. कुणासोबत? 4 टाइम्स हायड्रोजनसोबत. म्हणजे अल्डिहाइडची रिॲक्शन कोणासोबत करायची आहे? 4 टाइम्स हायड्रोजनसोबत. तर काय करतो हा? ॲरोवर काय असतो बघा, लक्षात ठेवाल. हा क्वेश्चन विचारला होता तुम्हाला. झिंक अमलगम काय असतो? झिंक अमलगम नंतर कॉन्सन्ट्रेटेड NaOH आणि काय असतो? हीट. म्हणजेच जेव्हा तुम्ही क्लेमेन्सन रिॲक्शन किंवा रिडक्शन घेत आहात तर त्याच्यामध्ये लक्षात ठेवाल एनी टाईम ॲरोवर काय असेल? झिंक अमलगम, Hg म्हणजे अमलगम होते, कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि हीट. तर हा काय करतो बघा, हा काय करतो? इथून ऑक्सिजन काढतो आणि इथून 2 हायड्रोजन काढतो. इथून ऑक्सिजन काढले, इथून 2 हायड्रोजन काढले, म्हणजेच काय रिमूव्ह झाला? H2O, बरोबर? कारण की इथून काय काढले त्याने? हायड्रोजन, आणि इथून काय काढले? ऑक्सिजन. तर झाले 2 हायड्रोजन 1 ऑक्सिजन. आता काय राहिलं बघा, R C आणि H खाली लिहित आहे, H खाली. आता हे 2 बॉन्ड ॲज इट इज आहे बघा. इथून काय निघले? तुमचे ऑक्सिजन. आता इथं डायरेक्ट डबल बॉन्ड लावायचं नाही कारण की याची व्हॅलेन्सीच आहे काय. तर बघा, RCH झालं. आता हे ऑक्सिजन गेला तर कार्बनचे 2 बॉन्ड ॲज इट इज आहे. पण इथून बघा, आपण 2 हायड्रोजन काढले तर माझ्याकडे 2 हायड्रोजन ऑलरेडी बाकी आहे. तर मी 1 हायड्रोजन याला लावा आणि 1 हायड्रोजन याला लावा, बरोबर? डायरेक्ट डबल बॉन्ड सोबत हायड्रोजन लावायची गरज नाही. का बरं? डायरेक्ट डबल बॉन्ड सोबत हायड्रोजन समजा तुम्ही लावले तर हायड्रोजनची व्हॅलेन्सी एकच आहे. जसे अल्डोल कंडेन्सेशन रिॲक्शनमध्ये आपण घेतलं होतं H, आणि डायरेक्ट डबल बॉन्ड सोबत समजा हायड्रोजन लावले, पण हायड्रोजनची व्हॅलेन्सीची एकच आहे. तर तो बॉन्ड बनवू शकेल का? नाही. तिथं कार्बन होता म्हणून तो बनवू शकत होता. तर असं लावायचं नाही. तर मग काय केलं? माझ्याकडे हायड्रोजन आहे तर माझे 2 एक बॉन्ड बाकी आहे. ते 1 हायड्रोजन एकाला, 1 हायड्रोजन एकाला. म्हणजे इन जनरल हा काय आहे? तुमचा अल्केन. काय बनला? अल्केन. तर लक्षात ठेवाल, क्लेमेन्सन रिडक्शनमध्ये प्रोडक्ट काय बनतो? अल्केन बनतो. फॉर एक्झाम्पल, समजा आपण एखादी एक्झाम्पल घेतो. ते एक्झाम्पलमध्ये बघा, समजा मी आरच्या ठिकाणी पुट केलं CH3, तर CH3C डबल बॉन्ड OH दिसत आहे. CH3C डबल बॉन्ड OH. 2 कार्बन आहे म्हणून काय येईल? इथेन. 2 कार्बन आहे म्हणून काय येईल? इथेन. तर इथेनचा काय रिप्लेस करायचं? E, आणि काय लावायचं? Al, म्हणजेच इथॅनॉल. याची रिॲक्शन कोणासोबत करू? 4 नेसंट हायड्रोजन सोबत. ॲरोवर ॲज इट इज तेच राहतील. झिंक अमलगम नंतर कॉन्सन्ट्रेटेड NaOH आणि हीट, बरोबर? कॉन्सन्ट्रेटेड NaOH आणि हीट. काय करेल हा? इथून काय काढेल? तुमचा ऑक्सिजन आणि इथून 2 हायड्रोजन, म्हणजेच काय रिमूव्ह होतील? H2O. काय रिमूव्ह होतील? H2O. मग काय राहिला बघा, काय राहिला? हा राहिला तुमचा CH3 नंतर C. काय राहिला? CH3 नंतर C. याला एक H ऑलरेडी आहे, तो H खाली लिहित आहे. ऑलरेडी एक H आहे, तो H कुठे लिहिला? खाली लिहिला. आता इथून 2 H गेले म्हणजे 2 हायड्रोजन रिमूव्ह झाले. आता माझ्याकडे याचे 2 बॉन्ड बाकी आहे.
इथं 2 बॉन्ड बाकी आहे माझे, ते इथचे 2 हायड्रोजन कोणाला लागतील, या 2 बॉन्डला, म्हणजे एच एच, म्हणजे काय झाला, इक्वल आहे कंपाऊंड कोणाच्या, CH3C, हा CH3C, या CH3ला पण एच किती लागले आहेत, 3, तर म्हणजे CH3 दिसतंय, या CH3ला पण एच, म्हणजे CH3 नंतर C आहे, याला पण एच किती लागले आहे, 3, तर म्हणजे इन जनरल हा काय बनला, इथेन, काय आहे हा, इथेन, काय आहे, इथेन, म्हणजेच क्लेमेन्सन रिॲक्शनमध्ये अल्केन बनतो. अशाच प्रकारे समजा आपण कीटोन घेतलं, काय घेतलं, कीटोन, तर कीटोनचा फॉर्म्युला काय आहे, RC डबल बॉन्ड OH, हा आपला कीटोन आहे. कीटोनची रिॲक्शन पण त्याच्यासोबतच करा, नेसंट हायड्रोजनसोबत, तर काय करेल, ॲरोवर तेच राहतील, झिंक अमलगम आणि कॉन्सन्ट्रेटेड NaOH आणि हीट, कॉन्सन्ट्रेटेड NaOH आणि हीट काय करेल, सॉरी इथं अल्डिहाइडने कीटोन पाहिजे, कीटोनचा फॉर्म्युला RC डबल बॉन्ड OR, म्हणजेच हा काय आहे आपला कीटोन, RC डबल बॉन्ड OR, म्हणजेच काय आहे, कीटोन. तर ॲज इट इज काय करेल, इथून काय काढेल, तुमचे 2 इथून काढेल ऑक्सिजन, इथून काढेल 2 हायड्रोजन, काय रिमूव्ह होतील, H2O प्लस, मग काय राहिला, आर सी, या सीला काय लागला आहे, आर, दिसतंय, RC, या श्रीला काय लागला आहे, खाली लिहिला आर, तर वर काय लिहू, एक एच आणि वर एक एच प्लस H2, कुठून आले एच, इथून 2 एच जे तुम्ही राहिले आहेत तेच त्या 2 बॉन्डला लागले, म्हणजेच हा पण काय येतो, अल्केनच येतो, हा पण काय येतो, अल्केन. कसं येतो बघा, फॉर एक्झाम्पल इथं लिहिला CH3C डबल बॉन्ड OCH3, म्हणजे दोन्ही आरच्या ठिकाणी काय पुट केला, CH3, तर दोन्ही आरच्या ठिकाणी पुट केला CH3, त्याचं नाव आहे ॲसिटोन, याला काय म्हणतात, ॲसिटोन, लक्षात ठेवा, याला काय म्हणतात, ॲसिटोन, किंवा याचं अजून एक नाव आहे, CH3 किती टाइम्स आहे, 2 टाइम्स असेल तर आपण काय लिहितो, डाय, कोण 2 टाइम्स आहे, CH3 म्हणजेच मिथिल, तर डाय मिथिल, आणि कीटोनचा फॉर्म्युला आहे म्हणून कीटोन, त्याचं नाव अजून डायमिथिल कीटोन, लक्षात ठेवाल, यालाच डायमिथिल कीटोन पण म्हणतात. याची रिॲक्शन कोणासोबत कराल, 4 नेसंट हायड्रोजनसोबत, बरोबर, ॲरोवर तुमचे ॲज इट इज झिंक अमलगम, कॉन्सन्ट्रेटेड NaOH किंवा KOH लिहू शकता, नंतर हीट, बरोबर. आता हा काय करेल बघा, ॲज इट इज आपण इथून काय काढेल, ऑक्सिजन, इथून काय काढेल, 2 हायड्रोजन, बरोबर, तर काय रिमूव्ह होईल, H2O, काय रिमूव्ह होईल, H2O प्लस, आता काय राहिलं बघा, इथं काय राहिलं, CH3, नंतर काय आहे, C, याला काय लागलं आहे, एक CH3, बरोबर, CH3C, याला काय लागलं आहे, CH3, आता याचे 2 बॉन्ड बाकी आहे, याचे 2 बॉन्ड बाकी आहे, कारण की ऑक्सिजन रिमूव्ह झाला, तर 2 बॉन्ड बाकी आहे, इथून 2 हायड्रोजन गेले तर 2 बाकी आहे, तर याला 1 हायड्रोजन लावा आणि याला 1 हायड्रोजन लावा, लावले 2 हायड्रोजन, आता याला इक्वल लिहू शकतो आपण, कसं बघा, CH3, दिसतंय, CH3, या सीला किती हायड्रोजन लागले आहे, 2, म्हणजेच CH2, झालं, CH3, या सीला किती हायड्रोजन लागले आहे, 2, म्हणजे CH2, आणि नंतर अजून एक काय आहे, CH3, दिसतंय, हा खाली एक लागला, कार्बनलाच लागला, तर कार्बनला, तर किती कार्बन आहेत, 3, तर 3 कार्बन असलेला अल्केन काय होतो, प्रोपेन, काय होतो, प्रोपेन, काय होतो, प्रोपेन, म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला हे क्लेमेन्सन रिडक्शन विचारलेलं आहे, हा ॲरोवर जो आहे तो पण खूप इम्पॉर्टंट आहे, अल्डिहाइडपासून पण अल्केनच बनतो आणि कीटोनपासूनही अल्केनच बनतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे.